नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्ही बघितला असेल तर आजच्या एपिसोडमध्ये डीपी म्हणजे धनंजय दादांनी मस्तपैकी लावून दिलेली माचीस लावलेली आहे. दोघांमध्ये माचीस तर लावली आहे, तर बघू पण तो बी अर्धवटच माचीस होती असं मला वाटायला लागलेलं आहे. पूर्ण माचीस नाही लावलेली, माचीस लावायची तर पूर्ण लावायला पाहिजे होती. आणि हे दोघं जण फेक भांडण करत होते. हा, नंतर ते गोड बी झाले, तो मुद्दा आला की गोड बी झाले आणि तो त्याला विचारल्यानंतर तो मी असं बोललो नाही तसं बोललो नाही, पण तो खोटाडा तो खोटंच बोलतो. आणि तो आपल्याला माहिती पुढारी कसा आहे, पुढारीला खोटं बोलल्याशिवाय दुसरं काही येऊन येत नाही बा, असं मला तिथं समजायला. हा, शक्यतो पुढारी जास्त तर आमच्या मागच्या पण व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेलं आहे तुम्हाला पुढारीचं कसं आहे काय आहे. तो तेव्हा भरपूर खोटारडा आहे, हा भरपूर माणूस म्हणून भरपूर खोटा बोलणार आहे. आणि त्यांचं भांडण पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की नेमकी भांडण आहे ना हे चाललं कशावर नाही, तर त्याच्यावर आम्ही व्हिडिओ पण काढली होती, मागे व्हिडिओ पण टाकलेली आहे. पण आज समजलं की आपल्या डीपी दादानी तिच्यात माचीस लावली. आम्ही कालच बोललो होतो ना, रक्षाबंधनची मुळे ते भांडण करताय, त्यांना वाटलं आता भाऊ आपण भांडण. आणि तो अभिजित दादा बी बोलला होता, हा, तर भाऊबीजी मुळे आपण भांडण करून भांडण दाखवून लोकांची आपण जास्त काय म्हणतात सिंपत्ती घेऊ. पण मग तसा विषय झालेला नाही. आणि अभिजित दादा बी बोलला की माझ्या मते रक्षाबंधनमुळे फेक भांडण चालू असेल, नंतर गोड झालं, नंतर मग आम्हाला समजा गोड झाले तर मग हे फेकच भांडण होतं. पण माचीस चांगली लावलेली आहे आपलं डीपी दादाने. आणि डीपी दादाने म्हणजे धनंजय भाऊने जे बोलला ते खरं बोलला होता आणि तो बोलला असेल तसं. आणि त्यानंतरून नंतर कबूल पण झाला ना तो. ज्या टायमाला कोणी अंकिताने विचारलं त्या टायमाला कबूल पण झाला ना. मी बोललो होतो म्हणून योगिता संगती बोललो होतो, तिथं म्हणत होतं मी बोललोच नव्हतो. आणि अंकिता समोर कबूल झाला, मी बोललो होतो. तो डबल ढोलकी पण आणि खोटारा पण मूर्ख आणि बदनाश हे पण येतो. तर माझ्या मते पुढच्या टास्कमध्ये पण तो तेच केलेलं आहे त्यांनी, तर आम्ही तो पण मुद्दा घेणारच आहे. आणि आपला दुसरा मुद्दा घेऊ आपण. आजचा दुसरा मुद्दा होता, आजचा तुम्ही तो टास्क बघितला असेल, सत्य असत्याचा. तो किती बोगस टास्क वाटतो. बोगस टास्क म्हणजे पहिले जी आर्या गेली, आर्यानी जे सांगितलं बी टीमने बरोबर जे सत्य होतं ते सत्य बोललेले, ते सत्य बोलले नाही. पण त्या आर्याचा चुकला. ऍक्च्युली मुद्दा कसा होता, तिला काय वाटलं समोरचे असत्य बोलतील म्हणून ती सत्य बोलली. तिला हे नाही कळालं की समोरचे सत्य पण बोलू शकतात. नाही, पण मग तिला पण आहे ऍक्च्युली तो मुद्दा बी टास्क पण समजला नाही. आणि ते जे बिग बॉस बोलले ते तिच्या समजूनच आलं नाही. ते डीपी दादांनी सिद्ध दाखवलं की तिला समजलंच नाही. तिला होतं असं की तू, आणि त्याच्यामुळे ती फसून गेली. तिथं ती जर नाही म्हटली असती तर माझ्या मते काहीतरी रॉंग झाला असता. तर मग हे म्हटलं नाही, रॉंग म्हटली ती जरी नाही म्हटली असती तरी हे म्हटले असते असत्य. तिला गेम खेळतोय दोन्ही बाजूनी त्यांनी डबल माइंड लावला असता आणि तिला गेम खेळता येतो असं बोलले असते. त्याच्यामुळे तो टास्क पुढे गेला. यांना बी तिला काय 20,000 भेटले नाही बीबी करन्सी, त्याच्यामुळे पुढे गेला. पुढारी गेला. पुढारीचं तुम्ही बघितलं, पुढारीचं फक्त एवढंच विचारलं तू दोन्ही टीमला खुश ठेवतो का. तर माझ्या मते खुश करणं म्हणजे चुगल्या लावणं नाही. चायला आहे, फळ आहे, पाणीला आहे, तर हे असं चालू. आणि ते बी टीम सत्य बोलली का नाही, तो खुश नाही ठेवत. आणि तो त्याच्यानंतर अंकिता सांगते त्याचं बोलणं बी झालं की नाही मी तुम्हाला काही खुश ठेवत नाही. त्याच्यामुळे तो पण मुद्दा योग्य वाटत होता. पण त्याच्यामुळे इतका मोठा राडा बघायला भेटला. त्या राड्यामध्ये निकी उड्या मारत. आणि एक त्याच्यात आधी काय म्हणत होते, आपण अनफेअर खेळायचं नाही, आपण फेअर खेळायचं. कोण बोलला? निकीन तेच बोलत होते. जनतेला दाखवायचंय आपण फेअर खेळतो. तो खास जनतेला पहिले स्विमिंग पूलच्या इथं बसलेला तो अरबाजचा एक मुद्दा होता. नेमकी अरबाज निकीला बोलत होता की तू असं खेळ की बाहेरच्या लोकांना दिसलं पाहिजे की आपण फेअर खेळतो, म्हणजे बाहेरचे लोक काय बावळले खेळते, म्हणजे आपण तशी येडे आहे का, आपण काय बघत नाही का. आणि ती त्याच्यात ती डायलॉग बोलती की देश का, मी आपल्याला फक्त देशासाठी नाही, आपल्याला पैशासाठी खेळायचंय, बीबी करन्सीसाठी खेळायचं. म्हणजे तू नेमकी गेली कोणासाठी, तू स्वतःसाठी गेली आहे का तू आमच्यासाठी गेली आहे का तुझं वैयक्तिक तिथं काय करायला गेली, नेमकी कारण काय तुझं. 100% फेअर खेळू शकत नाही बिग बॉस टास्क मध्ये. तुम्ही अनफेअर खेळूनच टास्क जिंकणार. आता फेअर आणि अनफेअर तो मुद्दा उद्या पण चालणार आहे. आणि हा सत्य आणि असत्य त्याच्यामध्ये जान्हवीचं मला बिलकुल नाही आवडलं. ती डायरेक्ट बोललेली आहे, जान्हवी ही पॅडी दादाला बोलली माय फूट, म्हणजे मी तुला लात मारू का, असा बी अर्थ होतो की माझी लात बघ, असा बी अर्थ होतो. तो मित्रांनो हे लाता मारापर्यंत चालू झालेलं आहे जान्हवीचं. तर अशी कंटेस्टंट मध्ये पाहिजेत का जे लाता मारतील आणि अशी वागतील जशी त्या घरामध्ये ती तिथं स्वतंत्र बीबीच्या निकीच्या बिग बॉस मध्ये ती तिथं स्वतः बिग बॉस आहे, ती कॅप्टन आहे. तर हा मुद्दा चालू झालेला आहे. निकीच्या बिग बॉस मध्ये ती स्वतः कॅप्टन आहे, ती अशी वागायला लागलेली आहे. तर मित्रांनो ते असं बघितल्यानंतर असं वाटतं की हिच्या मध्ये जाऊन दोन झावडत द्यावा, नंतर दोन टोले हाणावं.
पण आपण संयमित लोक आहे, त्याच्यामुळे आपण संयम आणि घ्यावा. आपल्याला हे कळतं पण कोण अनफेअर आहे कोण फेअर आहे हे कळतं पण. जे दोन्ही डिसिजन झाले ते दोन्ही डिसिजन बी टीमने फेअर घेतलेले. हा, ते पहिल्या मुद्द्याला आर्याच्या बोललंच नाही, कारण की तो बरोबर होता. ती उलट बोलत होती आणि तिला ते असंच समजला नाही, तिला तो मुद्दा समजला. पण ऍक्च्युअली आर्या ही लेट करंट असती. अरे आता ते झालं विषय बोल ना. आपलं पुढारीचं बोल ना. पुढारीचं पाय ना. पुढारी बाहेरून लगेच काय बोलायला लागला. मी बोललो होतो मी सगळे काम, अरे तुझ्या कामाच्या बद्दल कामाचा विषय चालू नव्हता कामाचा तिथे. विषय नव्हता चालू, विषय कोणता चालू होता तुला पण म्हणजे मध्ये गेल्यावर कळालं नाही वाटतं पुढारी काय बोलले काय नाही. त्यांनी पलटी मुद्दा मारला होता. तिथं, त्यांनी मुद्दा ऐकला आणि त्याच्यावर त्याला वाटलं की हे विरुद्ध बोलतील आणि फसवून जातील. पण फसायचा विषयच येत नाही. खुश करणं म्हणजे काम करणं राहतं आणि चुगल्या लावणं म्हणजे हे खुश करणं नसतं. तू इकडचं तिकडं सांगतो म्हणजे हे खुश करणं होत नाही, हे तुला बी माहिती. तर मित्रांनो, तर अशा प्रकारे आजचा टास्क पण चालू होता आणि त्यात अजून मुद्दे होते की नेमकी ते सूरजचे कान भरायचे कामं चालू होते आणि आता वैभवचे. पुढचं- की ते तुझ्या सांगते तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहे. अरे तू काय सांगतो, तू त्या हिच्यातला तुझा मेंदू ठेवलाय, तू खिशामध्ये मेंदू तुझा अरबाजच्या खिशामध्ये आहे आणि तू लोकांना शिकवतो. आणि- पहिले तू गद्दार निघाला त्या टास्क मध्ये सिद्ध झाला. आम्हाला वाटलं असेल तू आता सुधरला असेल आरबाची शेपूट सोडली असेल नाही पण पण नाही. आणि आता नाही. तू आता आरबाजच्या टीमकडून आहे तर तुला आता फेअर दिसू राहिलं. हा? आणि नाही, पहिले अरबाजच्या नाही नाही, तो इकडून आहे ना. अरबाज कॅप्टन आहे तो नाही नाही नाही. इकडून आहे, अरे निकीकडनं आहे तो. अरे मग निकीच्या टीमकडून आहे म्हणजे तेच झालं ना ते एकत्रच आहे ना. एकत्रच आहे. तर तुला आता फेअर दिसू राहिलं आणि तेच बी टीम कडून तुला टाकला असतं तुला तर काहीच दिसलं नसतं. त्यांनी काही बोलत नसतं. हा? त्यांनी नाही तोंडामध्ये मूठ ठेवली अशी, मला काही बोलायचंच नाही. नाही नाही नाही, ते बरोबर आहे. हा, तू पुढारी बरोबर बोलतोय. असं चालू झालं असं. तर वैभवनी त्याचा मेंदू तर अरबाच्या खिशात ठेवला, ते मी तुम्हाला सांगितलं. आणि बाकीचं त्यांनी जी पूर्णच्या पूर्ण आणि- पर्सनॅलिटी आहे ती इरिनाच्या आहे ना. अरे वैभव, मेंदू तू अरबाच्या खिशात ठेवलेला तुला एवढं समजलं नाही. तू त्या इरिना समोर बोलतो की अरबाज मला काहीच बोलला नाही, पण नेमकी अरबाज तुला विकेंडच्या वारला रितेश सरांसमोर बोलले की तू त्या एवढे बोलून सुद्धा की नाव कोण आहे तो गद्दार. त्यांनी डायरेक्ट तुझं नाव घेतलं गद्दार म्हणून, फितूर. आणि त्याच्यावरनं बी तू त्याला काही बोलू शकला नाही. पण तो बोलणार कसा, लाकली मूठ 1.25 लाखाची, तो त्याच्या ताटाखालचं मांजर झालं. हे मांजर बुंजरचं सोडून द्यावं माझ्या मते. तो वैभवचा मुद्दा आहे ना, मला तर हे खरंच वाटायला लागलं दोघं नवरा बायको आहे म्हणून. ते आहे एकदम विचित्र वाटलं. मैत्री असावी बिग बॉस मध्ये. तर आपण मागचे एवढे सीझन पाहिले. शिव ठाकरेची मैत्री बघितली, त्याच्यानंतर याची निक्कमची मैत्री बघितली, विशाल वैभव बाई त्या तिघांची मैत्री बघितली आपण. तर मैत्री कशी असावी टास्क मध्ये ना, दुसऱ्या टीमकडनं दिलं तर फाडून टाकायचं. आणि ज्या वेळेस मैत्रीला सपोर्ट करण्याची गरज येते ना, त्यावेळेस माणसाने पाऊल उचलायचं असतं. तुझं असं झालेलं आहे का, तुझं पूर्ण फोकस त्या आरबाजकडे झालेला आहे. अरबाच्या खिशात तुझी पूर्ण नियती आणि तुझं पूर्ण हे ना, तू अरबाच्या खिशात दिलेलं मेंदू. तर मित्रांनो, ते सोडून द्यावा ते विषय, तो परत तो विषय काढून मजा नाही. आणि आमच्या चॅनलला तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन तुम्हाला मुद्दे आम्ही घेऊन येत राहू बिग बॉस बद्दल. सांगतो.